जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, भारत कोणत्या देशाच्या साथीने तृष्णा या उपग्रहाची निर्मिती करत आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच आपला भारत फ्रान्स या देशाच्या साथीने तृष्णा या उपग्रहाची निर्मिती करत आहे. हा जो उपग्रह आहे हा पृथ्वीच्या पृष्ठभागावरील तापमान, उत्सर्जन, जैवभौतिक आणि रेडिएशनवर परिणाम करणाऱ्या घटकांवर लक्ष ठेवण्याचं कार्य करणार आहे. मित्रांनो, भारत आणि फ्रान्स या देशाचं अशा प्रकारचं हे तिसरं मिशन आहे. याआधी या दोन देशांनी मिळून मेगाट्रॉपिक्स आणि सरल अल्टिका हे मिशन सुद्धा राबविलेले आहेत. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट कोण बनली आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आता भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला हेलिकॉप्टर पायलट या अनामिका बी राजू बनल्या आहेत. नुकतेच आता अनामिका बी राजू यांनी हेलिकॉप्टर पायलट म्हणून पदवी प्राप्त केली आहे व अशी कामगिरी करणाऱ्या त्या भारतीय नौदलातील पहिल्याच महिला ठरल्या आहेत. आता या ज्या अनामिका राजू आहेत यांना सी किंग्स, ALS ध्रुव, चेतक आणि MS-60 आर्सीहॉक्स यासारखे हेलिकॉप्टर उडविण्याची परवानगी मिळाली आहे. अनामिका राजू यांच्याबरोबरच केंद्रशासित प्रदेश लडाखचे पहिले नौदल अधिकारी लेफ्टनंट जॅमँग सेवांग यांनीही हेलिकॉप्टर पायलट म्हणून पदवी प्राप्त केली आहे. मित्रांनो, तुम्हाला हे माहित आहे का, लढाऊ विमान उडविणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण आहेत? तर लढाऊ विमान उडविणाऱ्या पहिल्या भारतीय महिला या अवनी चतुर्वेदी आहेत. त्यांनी 2018 मध्ये हा विक्रम आपल्या नावावर केला होता. याबरोबरच या महिलांची नावे सुद्धा नोट करून घ्या. मेक्सिकोच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष या क्लॉडिया शेनबॉम बनल्या आहेत. मेघालयच्या पहिल्या महिला पोलीस प्रमुख इर्शिशा नॉनग्रांग, अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू प्रोफेसर नईमा खातून, ब्रिटनच्या भारतातील पहिल्या महिला उच्चायुक्त लिंडी कॅमेरून, ऑलिम्पिकमध्ये ज्युरी सदस्य बनणारी पहिली भारतीय महिला बिल्किस मीर, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोच्या पहिल्या महिला पंतप्रधान जुडिथ सुमिनुआ तुलुका, BSFच्या पहिल्या महिला स्नायपर सुमन कुमारी, पाकिस्तानातील पहिली महिला मुख्यमंत्री मरियम नवाज, पीच क्युरेटर बनणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला जसिंता कल्याण, उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश रितू बहारी, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, तर नासाचे मार्स रोवर चालवणारी पहिली भारतीय महिला ही अक्षता कृष्णमूर्ती ठरली आहे. प्रश्न क्रमांक 2. नुकत्याच पार पडलेल्या 18व्या लोकसभेत एकूण किती टक्के मतदान झाले? तर ही जी 18वी लोकसभा आहे यात एकूण 65.79% मतदान झालेलं आहे. याआधी 17व्या लोकसभेत हेच प्रमाण 67.40% इतके होते. आता 18व्या लोकसभेत यात 1.61% घट होऊन हे 65.79% झालेला आहे. हा जो 65.79% आकडा आहे यामध्ये पोस्टल मताचा समावेश नाही. यामध्ये पोस्टल मताचा समावेश केल्यानंतर यात अजून थोडी वाढ होऊ शकते. बरं, 18व्या लोकसभेत टक्केवारीच्या बाबतीत सर्वाधिक मतदान कुठे झाले आहे? तर लक्षद्वीपमध्ये 84% व आसाममध्ये सर्वाधिक 81% मतदान झालेलं आहे. तर सर्वात कमी मतदान हे बिहार राज्यात झालं असून बिहारमध्ये फक्त 56.19% मतदान झालं आहे. यानंतर उत्तर प्रदेश व मिझोराम या राज्यांचा क्रमांक लागतो. तुमच्या माहितीसाठी हे सुद्धा नोट करून घ्या. स्वतंत्र भारताचे पहिले मतदार कोण होते? तर श्याम सरन नेगी हे स्वतंत्र भारताचे पहिले मतदार होते. स्वतंत्र भारतामध्ये पहिलं मतदान हे 25 ऑक्टोबर 1951 रोजी झालं होतं व या मतदानाच्या दिवशी सर्वात आधी मतदान करून श्याम सरन नेगी हे स्वतंत्र भारताचे पहिले मतदार ठरले होते. त्यांचं 2022 मध्ये वयाच्या 106व्या वर्षी निधन झालं आहे. प्रश्न क्रमांक 3. सारथी 2.0 हे मोबाईल ॲप कोणी लॉन्च केले? तर हे जे सारथी 2.0 मोबाईल ॲप आहे हे सेबीद्वारे लॉन्च करण्यात आला असून यामुळे गुंतवणूकदारांना वैयक्तिक वित्तविषयक बाबी सोप्या पद्धतीने हाताळता येणार आहेत. बरं, सेबीचा फुल फॉर्म काय आहे? तर सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया असे याचं पूर्ण स्वरूप असून याच्या स्थापनेसाठीचा प्रस्ताव 1988 मध्ये ठेवण्यात आला होता. त्यानंतर 1992च्या तरतुदीनुसार 12 एप्रिल 1992 रोजी सेबीची एक वैधानिक संस्था म्हणून स्थापना करण्यात आली आहे. याचं मुख्यालय कुठे आहे? तर मुंबई येथे याचं मुख्यालय असून विभागीय कार्यालय हे कोलकाता, दिल्ली आणि चेन्नई येथे आहे. सध्या सेबीच्या अध्यक्षा कोण आहेत? तर माधवीपुरी बुच या सेबीच्या सध्या अध्यक्षा असून त्या सेबीच्या अध्यक्षा बनणाऱ्या पहिल्या महिला आहेत. प्रश्न क्रमांक 4. अलीकडेच भारताने कोणत्या देशाच्या साथीने बायोफार्मास्युटिकल अलायन्स स्थापन केले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच भारताने अमेरिका, जपान व दक्षिण कोरिया या देशांच्या साथीने हे बायोफार्मास्युटिकल अलायन्स स्थापन केला आहे. बरं, याचा उद्देश काय आहे? तर महामारी दरम्यान औषधांच्या पुरवठा साखळीत वैविध्य आणून औषधांचा तुटवडा रोखणे
हे या युतीचं उद्दिष्ट आहे. व या युतीची पहिली बैठक कुठे आयोजित करण्यात आली होती? तर बायो इंटरनॅशनल कन्व्हेन्शन 2024 दरम्यान सॅन डिएगो येथे या युतीची पहिली बैठक पार पडली आहे. आता हा प्रश्न पहा, कोणता देश हा UPI तंत्रज्ञानाचा अवलंब करणारा दक्षिण अमेरिकेतील पहिला देश ठरला आहे? तर आता UPI तंत्रज्ञानाचा अवलंब करणारा पेरू हा दक्षिण अमेरिकेतील पहिला देश ठरलेला आहे. नुकतेच आता पेरूमध्ये UPI सारखी पेमेंट प्रणाली सुरू करण्यासाठी NIPL म्हणजेच NPCI इंटरनॅशनल पेमेंट लिमिटेडने सेंट्रल बँक ऑफ पेरू सोबत भागीदारी केली आहे. मित्रांनो, NIPA ने अलीकडेच अशा प्रकारची भागीदारी ही बँक ऑफ नामिबिया सोबत सुद्धा केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, UNच्या WSIS 2024 चॅम्पियन पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर UNच्या WSIS 2024 चॅम्पियन पुरस्काराने C. या संस्थेला सन्मानित करण्यात आलेला आहे. C. ला हा पुरस्कार कशासाठी मिळाला आहे? तर मोबाईल सक्षम डिझास्टर रेझिलियन्स थ्रू सेल ब्रॉडकास्ट इमर्जन्सी अलर्टिंग या प्रकल्पासाठी C. ला हा पुरस्कार मिळालेला आहे. C. चं फुल फॉर्म काय आहे? तर सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स असं C. चं फुल फॉर्म असून याची स्थापना 24 ऑगस्ट 1984 मध्ये करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 7, सर्वोच्च न्यायालयाने लिंग संवेदनशीलता आणि अंतर्गत तक्रारी समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली आहे? तर नुकतेच आता सर्वोच्च न्यायालयाने लिंग संवेदनशीलता आणि अंतर्गत तक्रारी समितीची पुनर्रचना केली असून या समितीच्या अध्यक्षपदी हिमा कोहली यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीमध्ये एकूण किती सदस्य असतील? तर या समितीत एकूण 12 सदस्य असतील. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. सर्वोच्च न्यायालयाने लिंग संवेदनशीलता आणि अंतर्गत तक्रारी समितीच्या अध्यक्षपदी हिमा कोहली यांची नियुक्ती केली आहे. प्रश्न क्रमांक 8, EY एंटरप्रेन्योर ऑफ द इयर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? कोणता पुरस्कार आहे? तर EY एंटरप्रेन्योर ऑफ द इयर व या पुरस्काराने वेल्लायन सुब्बिया यांना सन्मानित करण्यात आला आहे. आणि हा पुरस्कार मिळवणाऱ्या वेल्लायन सुब्बिया या भारतातील 4थ्या व्यक्ती ठरल्या आहेत. याआधी या पुरस्काराने इन्फोसिसचे नारायण मूर्ती, कोटक फायनान्सचे उदय कोटक आणि बायोकॉन लिमिटेडच्या किरण मुजुमदार शॉ यांना देखील सन्मानित करण्यात आला आहे व त्यांच्यानंतर हा पुरस्कार मिळवणाऱ्या वेल्लायन सुब्बिया या 4थ्या भारतीय आहेत. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे नुकतेच निधन झाले, तर त्यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? तर हे जे रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव आहेत यांना पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांना हा पुरस्कार कशासाठी देण्यात आला होता? तर साहित्य, पत्रकारिता आणि प्रसार माध्यमातील योगदानाबद्दल 2016 मध्ये त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. रामोजी राव यांच्याविषयी सांगायचं झालं तर ते रामोजी फिल्म सिटी आणि तेलुगू बातम्या व मनोरंजन नेटवर्क ETVचे प्रमुख होते व तसेच त्यांनी 1974 मध्ये ईनाडू या नावाने तेलुगू भाषेतील दैनिक वृत्तपत्र देखील सुरू केलं होतं. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, कोणते स्थळ हे रामसर यादीत स्थान मिळवणारे भारतातील 82वे स्थळ ठरलं आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.